8वा वेतन आयोग आणि फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर हा मूलतः DAवर जास्त करून डिपेंड आहे. 7व्या वेतनाच्या वेळी पहा, 6व्या वेतनाचा DA हा 125% होता. म्हणजे जर 100 रुपये वेतन असेल तर 125 रुपये DA टोटल झाले 225. अतिरिक्त वाढ दिली 32%, म्हणजे झाले 257, म्हणजे 2.57 हा तुमचा फिटमेंट फॅक्टर आला होता. आता 8व्या वेतन आयोगाच्या वेळेला जर पाहिलं आपण तर बेसिक पे 100, DA 1/26ला 60% आहे, म्हणजे 60 मिळवले 160 झाले. फिटमेंट फॅक्टर पोहोचला आहे आत्ता 1.6ला. आता अतिरिक्त वाढ आजच्या इतिहासानुसार जास्तीत जास्त 40% देण्यात आलेली आहे. त्यामुळे अगदी जास्तीत जास्त 40% धरली तरी ही बेरीज होईल 160 अधिक 40 बरोबर 200, म्हणजे 2.0, म्हणजेच फिटमेंट फॅक्टर 2.0 इथंपर्यंत पोहोचू शकेल. मी याबद्दल सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ती पहा. धन्यवाद.